आणि आता बातमी आहे आरोग्याची। सरकारी दवाखान्यात स्वस्त आणि चांगल्या उपचारांसाठी आपण जातो, पण याच सरकारी दवाखान्यात तुमच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होतोय। नेमकं कारण काय काय सुरू आहे सरकारी दवाखान्यात, पाहूयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून। महाराष्ट्राच्या तब्बल 11 जिल्ह्यांमध्ये बनावट औषधांची विक्री होत असल्याचा धक्कादायक अहवाल एफडीएनं सादर केला आणि या कारवाईतून खळबळजनक माहिती समोर आली आहे। अँटीबायोटिक औषधांच्या गोळ्यांमध्ये अँटीबायोटिक ऐवजी मक्याची पावडर आणि टॅल्कम पावडर वापरली जायची असा दावा करण्यात आलाय। ॲझिमसिम 500, रिक्लॅव 625, फॉर्मॉक्स LB 625, अमोक्सिलिन 250, सिप्रोफ्लोक्सिम, लिवोफ्लोक्सिम, सेफिक्सिम, बिफोसिव्ही, नॅक्लॉस या औषधांवर संशयाची सुई आहे। ठाणे जिल्ह्यातून बनावट औषधांचं रॅकेट संपूर्ण राज्यभर चालवलं जात असल्याची माहिती समोर आली आहे आणि या सगळ्याचं कनेक्शन आहे उत्तराखंडच्या हरिद्वारशी। शासकीय रुग्णालयांना औषधाचा पुरवठा केला याची माहिती द्या। ते पत्रच इतकं बोलकं आहे की त्या पत्रामध्ये स्वतःच सरकार म्हणतं आहे की या बनावट कंपन्या आहेत, त्या कंपन्या ज्यांचं इंग्रजी अक्षरामध्ये अद्याक्षर आहेत त्या कंपनी, त्या सगळ्या कंपन्या हा हरिद्वारच्या आहेत, बाहेरच्या आहेत। तर प्रश्न क्रमांक 1 आहे एनडीटीव्हीचा की महाराष्ट्रामध्ये औषध बनवणाऱ्या कंपन्या नाही आहेत का? आणि समजा नसतील, त्या हरिद्वार वगैरे या भागातनं आणल्या असतील आणि त्या औषधाचा पुरवठा करत असतील, तर या कंपन्यांनी पुरवठा केलेल्या औषधांचा जो काही पुरवठा सुरू होता तो कधीपासून सुरू होता? महाराष्ट्र सरकारला हे लक्षात आलं त्याच्या आधीही वर्षभर घडामोड सुरू असावी। या औषधांचं उत्पादन उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये होतं। हरिद्वार नंतर औषधं उत्तर प्रदेशमधून ठाण्यात यायची। ठाण्यातील विजय चौधरी नावाच्या दलालाच्या माध्यमातून सरकारी रुग्णालयांमध्ये ही औषधं पोहोचवली जायची। नागपूर, ठाणे, वर्धा, नांदेड आणि अंबाजोगाईसह शासकीय रुग्णालयात या औषधांचं वितरण केलं जायचं। मला खात्री आहे की नागपूरचं हिवाळी अधिवेशन हे तोंडावरती आहे। ऍटलिस्ट विरोधी पक्षनेते आणि महाराष्ट्रामधले जे जबाबदार सरकारी मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, ते ह्या प्रकरणाबद्दल स्वतःहून काहीतरी निवेदन करतील। कारण सगळ्यात महत्वाचा आणि मोठा प्रश्न हाच आहे की या बनावट गोळ्या खाऊन महाराष्ट्रातल्या किती जणांचे जीव गेले। एफडीएच्या अहवालानुसार 5 कंपन्यांनी बनावट औषधांचा पुरवठा केला। यातल्या 2 कंपन्या अस्तित्वातच नसल्याचं स्पष्ट झालंय। म्रिस्टल फॉर्म्युलेशन उत्तराखंड, कॉम्युलेशन आंध्र प्रदेश, रिफंड फार्मा केरळ, तर मेलबॉर्न बायोसायन्सेस केरळ आणि SMN लॅब उत्तराखंड या त्या 5 कंपन्या आहेत। यापैकी मेलबॉर्न बायोसायन्सेस आणि SMN लॅब या 2 कंपन्या अस्तित्वातच नसल्याची माहिती समोर आली आहे। की अन्न आणि औषध प्रशासन हे देशभर आणि राज्यामध्ये इतकं ढेपाळलेलं आहे किंवा इतके हत्तेखोरी त्याच्यामध्ये झालेली आहे किंवा याच्याकडे इतकं दुर्लक्ष केलं जातं आणि मग अशी एखादी कुठली घटना घडली तर मग त्याच्यावरती सगळ्यांचे डोळे उघडले जातात। याच राज्यामध्ये 1986 साली जे हॉस्पिटलमध्ये 14 रुग्ण हे चुकीच्या औषधामुळे मृत्यू पावले होते। गांबियामध्ये गेल्या 2 वर्षापूर्वी 66 मुलं खोकल्याच्या औषधामुळे मृत्यू पावले होते। आणि हे असं घडत राहतं। दुसरं असं आहे की आपण फक्त मृत्यू पावल्यानंतर मग लोक जागे होतात किंवा आपण माध्यमात त्याची दखल घेतो, पण मृत्यू ही शेवटची स्टेज असते। त्याच्यापूर्वी अशा औषधापासून, चुकीच्या औषधापासून किंवा औषधं नसतील तर अनेक व्याधी त्याच्यामधून उत्पन्न होतात आणि मग लोकांना ते सफर होतं। मानवी रुग्णांसाठी बनावट औषधांचा पुरवठा करण्यासाठी जनावरांची औषधं तयार करण्याचा परवाना आणि सुविधांचा गैरवापर केला जात होता। विशेष म्हणजे 2021 पासून बनावट औषधांचा हा पुरवठा सुरू होता। 4 ते 5 कोटींचा व्यवहार कागदोपत्री नोंदवलाय, पण प्रत्यक्षात 15 ते 16 कोटींचे व्यवहार हवालामार्फत झाल्याचं समजतंय। त्यामुळे या सगळ्या मागे आरोग्य विभागासह सरकारमधल्या काही अधिकाऱ्यांचा सहभाग नक्कीच असणार असा संशय तपास यंत्रणांना आहे। औषधी मधला घोळ हा पूर्ण महाराष्ट्रात आहे। सरकारने एक मंडळ याच्यासाठी नेमलेलं आहे, त्याच्यातून ही औषधी येत असताना मात्र आरोग्य मंत्री जे होते त्यांच्यावर अनेक आरोप झालेले या संदर्भात आणि आरोप त्यावेळेस ते फेटाळत होते, परंतु हे आरोप सत्य होते। आता या औषधी येत आहेत त्याच्यावर लक्षात येतं। एफडीआय असो की आरोग्य खातं असो, हे सगळे सरकारचे विभाग आहेत आणि सरकारचा विभाग काय एकमेकाला विरोध करत बसत नाही।
त्याचे परिणाम जनतेला भोगावे लागतात. मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये अशा औषधी या वय उघड झालं म्हणून आपल्या समोर, पण काही गोष्टी उघड झालेल्या नसतील. तर मला असं वाटतं या औषधाचे दुष्परिणाम सुद्धा जनतेच्या, सर्वसामान्य माणसाच्या आरोग्यावर होणार आहे. पण महाराष्ट्र हादरवणाऱ्या या सगळ्या बनावट औषधांमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. किती वर्षांपासून या कंपन्या महाराष्ट्रात बिनबोभाट बनावट गोळ्यांचा पुरवठा करत होत्या. या बनावट औषधांमुळे किती जणांचे प्राण गेले, याची जबाबदारी तत्कालीन आरोग्यमंत्री, तत्कालीन आरोग्य सचिव आणि तत्कालीन आरोग्य संचालकांची नाही का? सगळ्यांवर गुन्हे दाखल का करू नयेत? 5 औषध कंपन्यांनी किती लाख गोळ्यांचा पुरवठा केला आणि या बदल्यात कुणाला किती कमिशन मिळालं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. ह्या औषधीच्या संदर्भामध्ये उपसंचालक या नात्याने मी माझ्या अंडर येणारी 4 जिल्ह्याची माहिती ही मागवलेली आहे आणि त्यामध्ये ते खरेदी ही ते जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन आणि जिल्हा आरोग्य अधिकारी करत असतात. ही पूर्ण माहिती मागून पुढील कार्यवाही वरिष्ठांच्या याच्यानुसार करण्यात येईल, मार्गदर्शनानुसार. ही समस्या केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नसून इतर ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचा बनावट औषधांचा घोटाळा उघड होण्याची शक्यता आहे. या बनावट औषध प्रकरणांमध्ये अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आणि काही महत्त्वाच्या आरोपींना अटकही करण्यात आली आहे. एकूणच काय, हा घोटाळा केवळ औषधांच्या दर्जाचा प्रश्न नसून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण करणारा आहे. रुग्णांचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी तपासणी यंत्रणा मजबूत करणं गरजेचं आहे. राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.